नमस्कार. 28वे पर्व रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा A1 क्रिकेट क्लबची स्पर्धा A1 स्पर्धा A1 मैदानामध्ये A1 प्रेक्षकांसमोर सुरू आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला कोस्ते संघ जोही एक बलाढ्य संघ आहे या परिसरामधील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सनसवाडी रिहिना सिद्रा सनसवाडी हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. रिहिना सिद्रा आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर माणगाव तालुक्यातील धडाकेबाज बॅटर ज्याच्या नावाचा डंका अख्ख्या रायगडामध्ये पाहायला मिळतो योगेश पवार आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मिस्टर क्रिकेट म्हणजे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करू शकता बॅटिंग किंवा बॉलिंग दोन्हीमध्ये सुद्धा तेच महेश रानवडे आणि बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत संतोष संसारे. 5 षटकांचा सामना आहे. सामन्याला होतोय सुरुवात. दोन्ही बलाढ्य संघांमधील ही मॅच पाहायला मिळते. अंतर्गाव हा पाज आहे. या परिसरातील खेळाडू असतील संघ असतील पाहायला मिळतील. पहिला बॉल लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगची दिशा आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार 4. यावेळेला लोअर फुल टॉस परंतु तिकडे फिल्डर आहेत अशा ठिकाणी चेंडू मार्गस्थ होईल. बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागला. आपण टायमिंग काय करतो हे खूप महत्त्वाचं असतं. बॅट कशी फिरते बॅटचा कोणत्या भागाला बॉल लागतोय या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात. आणि इकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या 5 वर जाते. फटका फसलाय. हो मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अपेक्षा होती मोठ्या फटक्याची आणि पारितोषिक घेण्याच्या अगोदरच विकेट सुद्धा आलेली आहे. या मॅच मध्ये कोणीही 3 षटकार मारले तर जियान जुबेर मांडलेकर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार या टीम मध्ये बॅटिंग करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला आहे लगातारच्या 3 षटकारासाठी. जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. 2 बलाढ्य संघांमधील संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. राहुल मागील मॅचचे सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी समोर संतोष. लोअर फुल टॉस यालाही जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळलंय जिकडे फिल्डर येत आहेत आणि त्यांनी बॉलला अडवलंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 6 झाली आहे. या वेळेला थर्ड मॅचच्या दिशेने मात्र दिशा दिली. या बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एकदा घेतली दुसऱ्याचा कॉल परंतु थांबवलाय. योगेश हे देखील थोडंसं जबाबदारीने क्रिकेट खेळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. मोठी मॅच आहे. तुम्हाला अंदाज घेऊन खेळावं लागणार आहे. धावसंख्या 7 वर आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते संतोष संसारे यांचं. अतिशय चांगल्या मैदानामधील स्पर्धा पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर सह्याद्री उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला लोअर फुल टॉस समोर ढकलायला गेले. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. चांगली सुरुवात. इकडे जर पाहिलं तर कोस्तेकरांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी फक्त 7. यांचे या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. गावातील ग्रामस्थ उपस्थित राहत आहेत. मोहल्ल्यातील काही ग्रामस्थ जर पाहिलं तर परदेशात आहेत परंतु ते खास या स्पर्धेसाठी आलेले आहेत.
कुवेतमध्ये राहून सुद्धा ज्यांच्या डोळ्यासमोर निजामपूर येतो असे सगळे ज्यांना या गावाचं प्रेम आठवतं, गावातील प्रत्येक क्षण आठवतो, क्रिकेटच्या मैदानात मारलेले षटकार आठवतात, चौकार आठवतात, जे खास या स्पर्धेच्या ओढीने इकडे आलेले आहेत. काही जण नाही आलेत परंतु त्यांचं मन कुठेतरी आपल्या गावात अडकलेलं असणार आहे. शरीराने ते तिकडे आहेत, मनाने मात्र निजामपूरलाच आहेत. त्याही सगळ्यांचं स्वागत. पहिलं षटक जर पाहिलं तर मी म्हणेल हे कोस्त्याच्या बाजूने गेलं होतं, परंतु हे चढउतार सुरू राहणार आहेत. रिवर्स, काय फटका खेळलाय, बॉलला फेकून दिलंय. रिवर्सच्या साह्याने सीमा रेषा पार. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकार आला खरा, परंतु पारसने त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 16 धावा धावफलकावर आहेत. एक महत्वाची आणि मानाची स्पर्धा रायगडामधील पाहायला मिळते आपल्याला. A1 निजामपूर पुढे सरसावले स्ट्रोक खेळतायत. बॉलर या स्ट्रोकला अडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल सीमारेषेकडे पोहोचलाय. थ्रो होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या पुन्हा इकडे पुढे 17 वर जाते. धावसंख्या 5 ओव्हरमध्ये, कारण दोन्ही बलाढ्य टीम आहेत. आता या दोन टीममधून जो जिंकणार आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचसाठी, क्वालिफायर मॅचसाठी वाट पाहताय तिकडे सुपरस्टार कडापे. यामधून जो जिंकेल सुपरस्टार बरोबर खेळेल. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, परंतु चेंडू खूप चांगला टाकलाय. शेवटच्या क्षणी इरादा बदलला, मुरड घातली, फटक्याला फक्त ढकलायचा प्रयत्न राहिला आणि इकडे 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 18 धावा धावफलकावर. रोहिना सिद्रा सनसवाडी. अठरा धावा धावफलकावर आहेत. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, थोडंसं शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी योगेश यांचा. या खेळाडूची एक वेगळी स्ट्रेंथ आहे, परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न संतोष देखील सध्या करतायत, कारण दोघांनाही जिंकायचं आणि दोघांच्याही गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळेला फटका फसला जरूर होता, परंतु तिकडे टप्पा पडल्यानंतर बॉल वळणार आहे. पॉईंटच्या दिशेने अडवला जातो. 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी संतोषने देखील दाखवले की कोस्तेवाले देखील इकडे काय आलेत. माझ्या मते नुसते कोस्तेवाले आले नाही आहेत, त्यांचे खूप सारे प्रेक्षक सुद्धा आलेत आणि तेच सणसवाडीसाठी देखील पाहायला मिळते. रुहिना सिद्रा वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेग. फुटवर्क करायच्या अगोदर बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. वा 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 संतोष, वा काय बॉलिंग करतायत कोस्ते बुद्रुक. दुसऱ्या बाजूला
रोहिना सिद्रा सनसवाडी. संतोष पुढे सरसावत खेळले जरूर, परंतु टायमिंग नाही झालाय. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल संतोष यांचं. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत दिल्यात. या धावसंख्येला थोडासा, कारण जर सनसवाडी म्हटलं तर धडाकेबाज बॅटिंग. नुकतीच सुरतची स्पर्धा सुद्धा आर के ट्रॉफी जिंकली, लाख मोलाची स्पर्धा, आणि आज तोच संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. 20 धावा धाव फलकावर आहेत ओव्हर नंबर 3 सुरू असताना. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बिग हिट. आता मात्र जे बंद होते ते मात्र या ठिकाणी झुगारून दिलेत. रिवर्सचा फटका. समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वाह, एक षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक. ओव्हर संपतायत मात्र या ठिकाणी 3 आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 27 धावा धाव फलकावर. रुहिना सिद्रा सनसवाडी. हॅलो हॅलो. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघांमधील आपल्याला मॅच पाहायला मिळते. रायगडाची मानाची, माणगाव तालुक्याच्या अभिमानाची, निजामपूर गावाचं नाव करणारी स्पर्धा A1 ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. आणि या A1 ट्रॉफीचं A1 आयोजन आपण पाहतोय. दरवर्षी काहीतरी नाविन्य, दरवर्षी काहीतरी भव्य दिव्य या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी केलं आहे, आणि म्हणून आपोआप प्रेक्षकांची पावलं या स्पर्धेच्या दिशेने आलेली सुद्धा आहेत. धावसंख्या 27. बॉलिंगसाठी आलेत वैभव, आलेत चौथ्या षटकासाठी. धावा कराव्या लागतील. एका बाजूला जर पाहिलं तर योगेश यांना आम्ही पाहतोय, काही चांगले स्ट्रोक खेळले जरूर, काही बॉलवर स्ट्रगल झालं जरूर केलं त्यांनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण राहुल यांना पाहतो, आणि राहुलची बॅट बऱ्यापैकी शांत आहे मागील मॅचपेक्षा, परंतु ते केव्हाही आक्रमक रूप धारण करू शकतात. जावेत मॅचच्या दिशेने वैभव. कमी गतीचा बॉल टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, कीपरकडे पाठवलाय. डॉट बॉल. खूप महत्त्वाचे सिलेक्शन. एकेका बॉलवर धावा करायच्यात, एकेका बॉलवर धावा वाचवायच्यात. पाहूया कशा प्रकारची रणनीती बनवली जाणार आहे. दोन्ही संघांचं नाव आहे लौकिक आहे. लौकिकाला साजरी कामगिरी करायची आहे, कारण प्रत्येकाला वाटतं A1 खेळावं, A1 जिंकावं. पाहूया आज काय होईल. अखूट टप्प्याचा बॉल, फटका मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. तेहतीस धावा धाव फलकावर आहेत. पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव आला जरूर, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. धावसंख्या पुढे गेली आहे 33 वर. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस प्रयत्न योगेश पवार यांचा. जोडीला जर पाहिलं तर राहुल आहेत. आजचा दिवस या स्पर्धेचा महत्त्वाचा. खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अंतर्गाव हाफ नंतर आज जर पाहिलं तर त्यातील टॉप 8 टीम यावेळेला रिव्हर्स खेळले, परंतु हाच प्रयत्न अंगलट आलाय. रणनीती बनवली होती त्या ठिकाणी वैभवने, आणि विकेटचा पतन. मोठा धक्का. योगेश आउट. जितेश आले, जितेश नलावडे. अठ्ठावीस धावांची खेळी योगेश यांनी केली आहे. आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा चांगले खेळलेले आहेत. अमोल रणपिसे यांच्याकडून ज्यांनी कॅच घेतली त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार आलाय. अमोल रणपिसे आणि ज्यांनी घेतली त्यांचं पण नाव घ्या.
सिद्धेश बडे यांना हा पुरस्कार आहे. ओ हो 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 हो, दांडी 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 गुल. काय वेगात बॉल टाकलाय यष्टा उद्ध्वस्त. सुरेंद्र कोकाटे यांच्याकडून 200. पहा, प्राइस सगळ्यांचे अनाउन्समेंट केले जातील, फक्त ते आमच्याकडे नोट देखील करून घ्या. म्हणजे कधी कधी काय होतं, यावेळेला बिगिट केला जरूर आहे. आणि ओ काय जबरदस्त, पहिल्या प्रयत्नात झेल सुटला आणि त्यानंतर हा झेल पकडला गेलेला आहे. अप्रतिम कामगिरी आणि गोलंदाज वैभवने या स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. वैभव पुरस्कार आहे. यावेळेला पुन्हा एकदा हवेत बॉल होता, परंतु आता मात्र बॉलचा अंदाज नाही आला आणि बॉल निघालाय पाच. सगळ्या बक्षिसांचं मोठी स्पर्धा आहेत, स्वीकार होणार आहे, परंतु आमच्याकडे नोट होत आहेत की नाही याची देखील आपण काळजी घ्या. त्यानंतरच आम्ही अनाउन्समेंट सुद्धा करू, कारण खेळाडूंचं नुकसान नाही झालं पाहिजे. कारण A1 ही अशी स्पर्धा आहे तिकडे सगळ्या गोष्टी पारदर्शक असतात. रिवर्स खेळले यावेळेला आणि राहुल यांच्या बॅटमधून येतोय मात्र हा रिवर्सचा चौकार. फुलटॉस बॉल, आणखीन एक चांगला फटका आणि हाही अगदी वेगात सीमारेषेच्या पलीकडे. कैस 45 धावा येऊ लागल्यात. फुलटॉस, परंतु त्याच बरोबरीने दांडी 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 गुल. वाटलं आता मोठा फटका येईल, परंतु विकेट आली आहे त्यावर. बाद होत आहेत मात्र राहुल. नवीन बॅटर मैदानात जात आहेत. किरण आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. धाव संख्या जर पाहिली तर 45, थोडेसे नियंत्रित आहे, परंतु 50-55 झाल्या तरी मजा येईल मॅच मध्ये. पाहूया काय होईल. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय. त्याचं कारण आहे A1 ट्रॉफी आहे. ट्रॉफीचं 28वं वर्ष आहे. प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. मानाची स्पर्धा. यावेळेला फिरलेला बॉल समोर फिरवण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. ओ कॅच सुटलेली आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. रेस लागली आहे आणि रेस जिंकली मात्र या ठिकाणी कीपरने. विकेट.
किरण माघारी परतलेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेत पंकज आलेले आहेत. कैस काय फिल्डिंग केली आहे, गॉगल होता पण त्यावेळेला. स्कोर जर पाहिला तर 47 झालाय. संकेत आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ घेऊन आलाय निजामपूरमध्ये आणि A1ची मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. हो हो हो, याही वेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, वळण घेतोय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय खरा, परंतु त्या प्रयत्नात विकेट आलेली आहे रनआउटची. लेग बायच्या स्वरूपातील धाव होती. धावसंख्या झाली 48. विजयासाठी पाहिजेत 49 धावा. बबन मोहिते गुरुजी आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित देखील करत असतात, तर आपले स्वागत. एक पहिला डाव संपलाय, दुसरा डाव मात्र अजूनही बाकी आहे. बक्षीसदात्यांचं विशेष कौतुक, कारण या स्पर्धेची ओळखच ती आहे की बक्षिसं मोठ्या प्रमाणावर असतात. आणि बक्षीसदात्यांना फक्त एक विनंती असणार आहे, आपण दिलेलं बक्षीस आम्ही नोट केलंय की नाही ते पहिले पाहून जा. वैभवसाठी तब्बल 1500 रुपयाचा पुरस्कार जमा झालाय. हा वैभव, या आपला पुरस्कार घेऊन जा. हा वैभव यांच्यासाठी अमोल रणपिसे 200, बोल्डसाठी पहिल्यांदा, त्यानंतर भगवान कोकाटे 500 रुपये, सुरेंद्र कोकाटे 200 फॉर बोल्ड, बोल्डसाठी सुरेंद्र कोकाटे यांच्याकडून 200, शैलेश कदम कडून 200, शैलेश कदम यांच्याकडून 200, पुन्हा सुरेंद्र कोकाटे 200 आणि अमोल रणपिसे 200, असं हे पुरस्कार तब्बल 1500 रुपयाचा जो जमा झालाय तो आम्ही देत आहोत. कॅचसाठी सिद्धेश बडे आपल्यासाठी देखील 200 रुपयाचा पुरस्कार आहे अमोल रणपिसे साहेबांकडून. सिद्धेश या. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 49 धावांचा पाठलाग करायचा मात्र या ठिकाणी कोस्ते संघाला. कोसमाई कोस्ते आणि दुसऱ्या बाजूला रोहिना सिद्रा सनसवाडी, आदिल जळगावकर.
आज जबरदस्त समालोचन नौशादजी सांगळे सरांचं देखील पाहायला मिळालं. या निजामपूरचा गोड आवाज अगदी आता मुरुड तालुक्यात देखील तेवढाच गुंजू लागलाय आणि खूप छान सर. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्याकडून. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी एक मोठा सामना पाहायला मिळतोय कोस्माई कोस्ते बुद्रुक त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर रुईना सिद्रा सनसवाडी ही मॅच पाहायला मिळते. सलामीची जोडी महेश रानवडे बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी. भावेश आणि संतोष. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पहिल्या बॉलवर धाव आली आहे. भावेशांनी आपल्या टीमचंही खातं खोललंय. त्यांचं देखील संतोषने काय बॉलिंग केली होती आणि तेच संतोष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 6. या मॅचला जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. महेश यांच्या पहिल्या षटकात थोडंसं संयमाने घेतलं. प्रमुख गोलंदाज आहेत परंतु प्रत्येक बॉलवर एक धाव सुद्धा घेतली. याने सुद्धा परेशान म्हणजे प्रतिस्पर्धीला संघाला परेशान करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकार मारायलाच पाहिजे असं काही नाही आहे. कधी कधी एकेका धावेने सुद्धा परेशान करू शकता. आणि आता 6 धावा झालेल्या आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 43 धावांची आवश्यकता आणि 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॉलिंगसाठी येत आहेत राहुल येत आहेत. मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहुल सकपाळ. 24 बॉल बाकी आहेत आणि या 24 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 43. रिवर्स खेळले परंतु तिकडे फिल्डर आहेत. रन नाही मिळणार. डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर कुठेतरी पुन्हा एकदा रुहिना सिद्रा सनसवाडी हा संघ मॅचमध्ये येऊ शकतो. यावेळेला फुल टॉस बॉल. टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत होता परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच रन मिळेल. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 7 धावा धाव फलकावर आहेत. धावा करायच्यात एका संघाला, धावा रोखायच्यात एका संघाला. आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील येऊ लागले त्या क्रीडा नगरीकडे. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत भावेश संतोष यांच्या जोडीला. लोवर फुल टॉस. धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. चांगला बॉल. वा राहुल वा.
हे बंद झुगारावे लागतील. मोठमोठे स्ट्रोकही तुम्हाला आता खेळावे लागणार आहेत. चौफेर मैदान आहे. मैदानाच्या चारी बाजूला स्ट्रोक खेळण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे. पाहूया काय केलं जाईल. भावेश, राहुल, टप्प्याचा बॉल फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. वाऱ्याने बॉल आतमध्ये आला. बॉल मात्र सीमारेषच्या दिशेने निघालाय. 2 धावा मात्र तिकडे मिळणार आहेत. सुरुवातीला असं वाटलं बॉल षटकारात जाईल, परंतु वाऱ्याची दिशा पाहता हा बॉल पुन्हा बराचसा आतमध्ये आलाय आणि कॅच नाही झाली. बिग हिट. फटका पुन्हा एकदा फसलाय, हवेत आहे आणि हो, याही वेळेला जेल सुटताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. माझ्या मते फिल्डरची इकडे दोष नाहीये. बॉल जेवढा जास्त वरती जातोय वाऱ्याने तो बॉल पुढे पुढे जातोय. किती झाले भाऊ? 11 रन झालेले आहेत. मॅच जिंकण्यासाठी 49 पाहिजेत. एक चांगली मॅच पाहायला मिळते. संपूर्ण निजामपूर विभागाचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. 24 लाईव्ह इव्हेंटवर मात्र भारतात आणि भारताच्या बाहेरून सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते. सगळ्यांचं स्वागत. बिग हिट. याही वेळेला तेच पाहायला मिळतंय आणि याही वेळेला बॉल पहिल्या प्रयत्नात तर हातातून उडाला होता, त्यानंतर अंदाज घेतला आणि विकेट. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा झाल्या आहेत. अजूनही 3 ओव्हरमध्ये 38, म्हणजे मॅच थोडीशी दूर गेली आहे, संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील कोसमाई कोस ते बुद्रुक संघाला. प्रणित आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया. संतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. हल्ले करावे लागतील. आतापर्यंत जर पाहिलं तर सिंगल डबलचीच भाषा बोलली गेली आहे. थोडेसे षटकार चौकार सुद्धा मारावे लागतील. A1ची सगळी बच्चे कंपनी मजा घेते. या 3-4 दिवसाचा खेळ सगळ्यांच्या आठवणीत राहण्यासारखा आहे आणि कधी एकदा ही टुर्नामेंट येते आणि कधी आम्ही ते टीमचं टी-शर्ट परिधान करतोय असं या सगळ्यांना होतं. मला वाटतं टुर्नामेंटच्या 3 दिवसात तुम्ही शाळेत सुद्धा जात नसाल. जाताय ना? अभ्यास सुद्धा करा. येस. परंतु किती आनंद होतो ज्यावेळेला टुर्नामेंट येते A1ची. कमिटी सदस्य संपर्क साधा. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले आणि
तो असताना बॉलिंगसाठी पाहूयात कोण येत आहे. 3 ओव्हरचा सामना आहे आणि अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली, धावा कराव्या लागतील. सिक्सरच्या बॉलवर 6 सुद्धा मारावे लागतील आणि 4 सुद्धा मारावे लागतील. विश्वासवर विश्वास ठेवलाय संघनायकाने आणि ते चालेत मात्र आता बॉलिंगसाठी. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. रायगडातील एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. विश्वास संतोष यांच्यासाठी. बारा 18 चेंडू अजूनही बाकी आहेत बरोबर. 18 चेंडू आणि 38. एका बाजूला कोस्ते बुद्रुक, एका बाजूला सनसवाडी, एका बाजूला रोहिना सिद्रा, एका बाजूला कोसमाई. चला मॅच सुरू करायची आहे. यावेळेला वेगवान फटका समोर खेळलाय परंतु अडवलाय. वाह, कदाचित तिकडनं जर पास झाला असता तर चौकारच गेला असता. रोहित ना त्या ठिकाणी होते. रोहित यांनी बॉल अडवलाय. आणि आता जर पाहिलं तर प्रणित यांना आपण पाहतोय वन डाऊन पोझिशनला आलेत बॅटिंगसाठी. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता. या 5 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके मारावे लागतील. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. दोन्ही बंधू प्रणित आणि संतोष मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत. पाहूया काय होईल. आपल्या टीमसाठी खेळायचं आहे, आपल्या गावासाठी खेळायचं आहे. दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बंधू उतरलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 13 झाली आहे. 14 बॉलचा खेळ झाला आहे. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं नव्हतं परंतु सनसवाडीने मॅच बनवली आहे. परंतु ही मॅच जिंकण्याची संधी जर पाहिलं तर अजूनही आहे कोस्ते संघाला सुद्धा, कारण संतोषकडे क्षमता आहे. यावेळेला देखील हा बॉल टॅप पद्धतीचा खेळलाय. निघालाय सीमारेच्या दिशेने. बॉल जास्त बाउंस झाला. सिक्सरच्या बॉलवर चौकार. स्कोर जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहिलं मिळेल 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते 17. रिवर्स खेळायला गेले, यशस्वी नाही झाले. अपीलही केलं. अपील मात्र पंचांनी या ठिकाणी फेटाळलंय आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवली जाते. अजूनही 31 पाहिजेत बरोबर. 14 बॉल 31. 14 बॉल 31 धावा. हे 2 बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणार आहेत. अखूट टप्प्याचा बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय प्रणित यांच्यासाठी आणि आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. यात पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक चौकार आलाय. त्याच्या वगळता मोठा फटका नाही आलाय. परंतु प्रणित यांना प्रयत्न करावे लागतील आणि जोडीला संतोष यांना सुद्धा. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलेत. 1 धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे कोस्ते संघाला सनसवाडीच्या विरुद्ध.
चेक. या ठिकाणी अपडुंगीचे एकनाथ उतेकरजी यांचं आगमन आहे. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. बरेचसे मान्यवर, बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या निजामपूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील छोट्या मोठ्या वाडीतून आलेले सर्व प्रेक्षकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. स्वागत असेल सगळ्या क्रिकेट रसिकांचं या मानाच्या स्पर्धेमध्ये. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि 28 पर्व गर्व असणारी A1. महेश रानवडे, पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालंय, 1 रन घेतली, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. वा, अशा प्रकारच्या धावा घेणंही गरजेचं होतं. आणि आता सामना जर पाहिला तर अगदी 27 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 27, षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. सामना चांगला रंगलाय. सणसवाडी देखील हार म्हणायला तयार नाहीये. रुईना, शिद्रा, सणसवाडी, दुसऱ्या बाजूला कोसमाई, कोस्ते, बुद्रुक. 11 बॉल 27 धावा. प्रणीत इकडे डबल माइंड झाले. कमी गतीचा हा बॉल ओळखताच नाही आला प्रणीत यांना आणि फक्त बॉल ठेवला आणि विकेट आली आहे. अजूनही 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हे प्रणीत माघारी परत आहेत, परंतु संतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटकार चौकार जर का काही आले मजा येईल मॅचमध्ये, परंतु त्यासाठी ते मारावे लागतील. आणि समोर महेश रानवडे यांच्यासारखा एक जबरदस्त खेळाडू आहे, परंतु पारसला देखील मारावं लागणार आहेत मोठमोठे स्ट्रोक. आता नाही तर 1 वर्ष परत कधी नाही, कारण वर्षभर A1 ट्रॉफीची वाट पाहिली जाते सगळ्यांकडूनच. मोठमोठे आयकॉनला सुद्धा वेध लागलेले असतात या स्पर्धेचे आणि निजामपूरचे. टप्प्याचा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराने मॅचचं गणितच बदलून टाकलं. 21 ज्या पद्धतीने पारसने स्ट्रोक मारलाय ना, आपण सगळे रात्री मोबाईल चार्जिंगला लावतो, या पारसने बॅट चार्जिंगला लावली होती की काय? आल्या आल्या पहिलाच बॉल खूप लांब मारलाय. यावेळेला फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. धाव संख्या 2 ने पुढे जाते. आता मात्र कोस्तेकरांकडून टाळ्यांचा गजर होऊ लागलाय. कोस्त्याचे प्रेक्षक आलेत का? आले असतील तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे? दोन्ही बाजूला माझ्या मते सणसवाडीचे सुद्धा प्रेक्षक आले असतील या ठिकाणी आणि त्यांच्याही टाळ्या येतील, कारण प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या खेळाडूंना एक हुरूप येतो. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्या आणि आवाज नाही झाला तर मजाच नाही येत. त्याच्यामुळे तिन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. मॅच रंगात आली. आता यावेळेला फुल टॉस, त्याला कव्हरच्या क्षेत्रात ढकललंय. 1 रन तिकडे मिळणार आहे. थोडासा बॉल बाजूला गेला आणि दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. पारस मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि त्यानंतर वातावरणच बदलून टाकलंय. दबाव निर्माण केला होता या ठिकाणी रुईना, सिद्रा, सणसवाडी टीमने, परंतु कोस्ते म्हणतायत आम्ही सुद्धा मॅच काही सोडत नाहीये. आणि आता 7 बॉल 17. कैस ओ काय बॉल टाकलाय प्रचंड वेगात. महेश रानवडे यांचं कौतुक करावं लागेल. आता हा बॉल जो टाकलाय अगदी एक्सप्रेसच्या वेगात टाकलाय आणि काही कळलंच नाही. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे, कारण पारस मैदानात आहेत, संतोष मैदानात आहेत.
हेलो, लाइनमैन अपने अपनी जगह ले। लाइनमैन अपने अपनी जगह ले। लाइनमैन अपने अपनी जगह ले। ए बेटा चल। अजूनही कुणालाच माहित नाही जिंकणार कोण. कोस्ते जिंकणार का सनसवाडी जिंकणार. पाहूया कोण जिंकणार. ओम आलेत बॉलिंगसाठी. संतोष मैदानात आहेत. पारस मैदानात आहेत. आशेचं किरण तर पारस यांनी देखील दाखवलंय. संतोष यांना देखील मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. यानंतरचा सामना जर पाहिलं तर सुपरस्टार कडापे आणि चालू सामन्यातील विजेता यांच्यातील शेवटचा सामना होईल. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच होईल. चला घाई करा. सहा बॉल 17. पहिले 1-2 बॉल महत्वाचे आहेत. जर का एखाद दुसरा मोठा फटका आला मॅचमध्ये मजा येईल. परंतु बॉलिंगसाठी जर पाहिलं तर ओम नलावडे. समोर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर संतोष संसारे. अतिशय सुंदर वातावरणामधील रायगडातील एक सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा, नामवंत स्पर्धा. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. पहिला बॉल, काही कळायला मार्ग नाहीये. बॉल कीपरच्या दिशेने जाईल. पहा, या अगोदरचे दोन्ही बॉल आठवा. मग पारसला टाकलेला शेवटचा बॉल होता महेश यांचा आणि आता हा पहिला बॉल टाकलाय. दोन्ही खोलवर टप्प्याचे बॉल भेटलेच नाही. 5 मध्ये 17. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, परंतु तो मारावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा. आणि पारसला मात्र माघारी परतावं लागतंय. 4 मध्ये 17. चार मध्ये 17 म्हणजे मॅच नाही संपली आहे. हॅट्रिक वीर वैभव मैदानाच्या आतमध्ये गेलेत. संतोष, हार मानून चालणार नाहीये. तुम्हाला आज खेळायचं आहे. अख्खं कोस्ते गाव आलं इकडे आणि जे नाही आले ते युट्यूबला मॅच पाहत आहेत. जिंकावं आपल्या गावाने यासाठी प्रार्थना करतायत देवाची. संतोष, तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. समोर सनसवाडी. हा बॉल जर पाहिलं तर सोयरी ठरतोय. समीकरण बदलत आहे. 4 बॉलमध्ये 16. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. 4 मध्ये 16. पाहूया काय होईल. 4 बॉल 16 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हार तर कोस्त्याने सुद्धा मानलेली नाहीये. संतोष करू शकतात, त्यांना ते करावं लागणार आहे. आणखीन एक बॉल त्याच ठिकाणी टाकलाय. या टप्प्यावरची गोलंदाजी मात्र परंतु बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. एक धाव तर घेतली. दुसरीचाही प्रयत्न. बॉल अडवला त्या ठिकाणी. कसा बसा बॉल अडवलाय. थ्रो येतोय आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. थोडेसे त्या ठिकाणी स्किड झाले, पडले, परंतु गावासाठी 1 रन मात्र वाचवलेली आहे. तेही महत्वाचं आहे. कपडे खराब झाले तर चालतील, सर्फ एक्सेल आहे, परंतु गावाचं नाव झालं पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे ना सर्फ एक्सेल. तेरा धावांची आवश्यकता. 3 बॉल 13. टाय झाल्यावर काय कंपल्सरी चेस. खराब बॉल. त्याच्यावर आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. हा, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. एका टीमला वाटत असेल नो यावा, एका टीमला वाटत असेल नो नाही यावा, परंतु पाहूयात काय होईल. सगळ्यांच्या माना इकडेच वळलेल्या आहेत, परंतु पंच मेहनत घेत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, मैदानातल्यांचं सुद्धा इकडेच लक्ष आहे. धगधग 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 व्हायला लागली आहे आणि अशा तर मॅच पाहिजे असतात म्हणून आपण येतो. पंच दोन्हीपैकी एक पंचाने इकडे यायचं आहे सर. प्रकाश कदम यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार आलाय. सागर शेठ खानविलकर मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप जाधव साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेट प्रेमी आहेत. जिकडे क्रिकेट तिकडे हे लोक असणार म्हणजे असणार. मला तर गेल्या वेळेला सागर शेठ सावर्ड्याला आलो ते मॅच पाहायला. हा बॉल योग्य होता. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 2 बॉल आणि 7 धावा. एखादा मोठा फटका. अख्खं गाव मात्र प्रार्थना करत असेल. पाहूया कोस्तेकर, तुमच्या टाळ्या आल्या तर बॅट्समनला एनर्जी मिळणार आहे. क्या बात आहे. टाळ्यांबरोबर आवाज आलाय तेही तेवढंच महत्वाचं आहे. पाहूया. परंतु सनसवाडी देखील काही कमी नाहीये. रुहिना सिद्रा सनसवाडी आदिल जळगावकर आणि कंपनी. परंतु कोसमाई कोस्ते 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. खूप महत्वाचा असेल हा बॉल. पाहूया काय होईल. चांगला सामना रंगलाय. शेवटच्या अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचलाय. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, A1 ची स्पर्धा, A1 चं आयोजन, टाळ्यांचा गजर. आणि हे तर पाहायचं असतं. A1 ची वर्षभर वाट यासाठी पाहिली जाते कारण इकडे जे काही पाहायला मिळतं ते डोळे दिपवणारं असतं. कंपल्सरीचे नियम आहे. बिग हिट, फुल टॉस बॉल होता आणि इकडे याचे ठोके मात्र धगधग 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 करू लागतात. काही जण तर इकडून तिकडे तिकडून इकडे एरझाऱ्या सुद्धा घालतात. पाहूया आता काय होईल. 1 बॉल 1 धाव, 1 बॉल 1 धाव. काही जण अगदी अंगठ्यावर उभे राहतात. काही जण जर पाहिलं तर आपल्या हाताची नखे खायला सुरुवात करतात. अशा प्रकारची मॅच असल्यानंतर पाहूया काय होईल. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. सनसवाडी सोडणार नाही आणि कोस्ते केल्याशिवाय राहणार नाही. पाहूया शेवटच्या बॉलवर काय होणार आहे. जबरदस्त सामना. हा सुद्धा वाऱ्याने आतमध्ये आला होता. थोडेसे प्रयत्न, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. परंतु पाहूया आता मात्र मजबूत तटबंदी केली आहे सनसवाडीकरांनी तिकडे. मॅच मध्ये काय होणार. स्ट्राईकवर बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. वैभव काय बॅटिंग करतोय. डेंजर. 6ची भाषा बोलतायत. बॉलिंग मध्ये केली हॅट्रिक आणि फलंदाजीला आले. पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्स सुद्धा मारलेले आहेत. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. काय होणार. टाळ्या व्हायला हरकत नाही. पहिल्यांदा दोन्ही टीमला संधी आहे. सनसवाडी एका बाजूला, कोस्ते एका बाजूला. बॉलिंग साठी ओम एका बाजूला, बॅटिंग साठी वैभव एका बाजूला. वैभव की ओम, ओम की वैभव. सनसवाडी की कोस्ते, कोस्ते की सनसवाडी. फटका जबरदस्त आणि हाई बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. काय मॅच झाली पहा. कोस्तेकर संपूर्ण कोस्तेकर. जरी पराभूत झाला असेल सनसवाडीसाठी एकदा टाळ्या तुम्हाला वाजवायच्या आहेत. झाल्याच पाहिजेत टाळ्या. त्यांच्यासाठी झाल्याच पाहिजे. सनसवाडी टीमसाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आहे दोन्ही टीमचा. दोन्ही टीमसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्याच पाहिजेत. प्राइज आलाय
वैभवसाठी जो 6 मारला पहिला. प्रकाश कदम 200. प्रकाश कदम यांच्याकडून वैभवच्या दुसऱ्या 6 साठी सुद्धा हॅलो 200 आणि भगवान कोकाटे यांच्याकडून 200 रुपये वैभवसाठी. 600 तर आलेत आणि माझ्या मते प्रणित आणि संतोष यांच्याकडून सुद्धा 400. आता टॉस होणार आहे. दोन्ही टीमनी टॉस साठी यायचं आहे. प्लीज दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. पैसे स्वीकारले जातील. फक्त लाईन मध्ये लिहून घ्या म्हणजे चुकून आमच्याकडून सुद्धा चुकी व्हायला नको. इकडे लिहून घ्या. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. मला वाटतं कोस्तेकर ही मॅच काय लवकर विसरणार सारखी नाहीये, परंतु सणसवाडी सुद्धा चांगले खेळले.